सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा उघड झालाय। मातोंड वरचे बांबर येथे डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत हे काम बंद पाडले। तसेच संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी देखील केली। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। मातोंड वरचे बांबर येथे सुमारे 28 लाख रुपये किमतीच्या रस्त्याचे काम सुरू होते। डांबरीकरणाचे काम सुरू असताना मंगळवारी 12 मार्चला मनसे तालुकाध्यक्ष विजय सावंत व परशुराम परब यांनी हे काम थांबवले। तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अंदाजपत्रकाची मागणी केली। यानंतर बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता आमले यांनी कामाच्या ठिकाणी येत परशुराम परब व शिवसेना शाखा प्रमुख सुनील परब यांना अंदाजपत्रकाची प्रत दिली। मात्र त्या अंदाजपत्रकाप्रमाणे ठेकेदार काम करत नसून हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत येथील ग्रामस्थांनी हे काम रोखले। जोपर्यंत यावर योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही या मागणीवर ग्रामस्थ ठाम राहिल्यानंतर संबंधित ठेकेदार आपले साहित्य घेऊन काम अर्धवट सोडून निघून गेला। निकृष्ट दर्जाचे काम झाल्यास कोणत्याही प्रकारची बिले संबंधित ठेकेदारास अदा करण्यात येऊ नयेत असे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागास देण्यात आले। यावेळी उपसरपंच सुभाष सावंत, बाळू परब, सीताराम जाधव, लाडू जाधव, प्रशांत परब, कृष्ण पाटकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते। आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत तो रस्ता आहे तो तळवडे मातोंड आसोली टाक हा रस्ता मंजुरीप्रमाणे हा रस्त्याची 28 लाख रुपये या रस्त्याला मंजूर झालेले नूतनीकरणासाठी। पण सदर रस्त्याच्या ठेकेदारांनी जे काम मातोंड बांबरमध्ये केलेलं आहे ते सदर रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचे असून जे रुंदी आहे रस्त्याची 3.75 असून आम्ही आता जवळजवळ 10-12 ठिकाणी आम्ही टेप लावून बघितली असं आम्हाला ती प्रत्येक ठिकाणी 30 जास्तीत जास्त दिसली ती आम्हाला 350 पर्यंत रुंदी आहे। तिथे पण त्यांनी हे केलेलं आहे आणि जे एमपीएम करायचं होतं सदर तरतुदीप्रमाणे एमपीएम करावं लागलं असतं। पण सदर आम्ही बघितल्यानंतर ठेकेदाराने कुठेही एमपीएम केलं नाही, बीबीएम केलं नाही, तरी पण ह्या कामामध्ये पूर्णपणे निष्कृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। पण ह्या कामामध्ये पूर्णपणे PWD अधिकारी आणि ठेकेदार यांचा साठलोटा आहे आणि ह्याच्यामागे भरपूर राजकीय पुढाऱ्यांचा पण वदर असतं त्या ठेकेदाराला आहे। त्याच्यामुळे वारंवारी मातोंड असून दे नाही तर वेंगुर्ला कुठलंही काम असून दे की याच्याकडे दुर्लक्ष केला जातो। आमचं पालकमंत्र्यांना निवेदन आहे हात जोडून की तुम्ही लक्ष द्या की आमची ही गळचेपी PWD खातं आणि ठेकेदार करतोय। नमस्कार। आत्ताच माहिती मिळाल्याप्रमाणे आमच्या गावातील बऱ्याचशा तरुणांनी या ठिकाणी जे काम चालू होतं बांबर येथे त्या सर्व लोकांनी जाऊन ते काम अडवलं। आम्ही आत्ताच व्हॉट्सअपवर सगळ्या ग्रुपवर जेव्हा ही बातमी आली तेव्हा आम्ही प्रत्यक्ष पाहणी ज्याची केली तर ही अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी SL ठाकूर जे कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत ते करत आहेत। वास्तविक शासनाने हे जे रस्त्याची कामं किंवा जे एस्टिमेट केली आहेत ती पूर्ण गावातल्या संपूर्ण ग्रामीण भागातले जे रस्ते आहेत त्याची रुंदी बऱ्यापैकी 3.75 असताना तुम्ही शासकीय ज्याच्यावर खर्च घातलेला असताना तुम्ही ज्या ठिकाणी कमी रुंदी मिळते त्या कशाला तुम्ही गरज काय तुम्हाला जी काय रुंदी ठेवली आहे 3.75 तेवढी तुम्ही केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। कारण ह्या आमच्या गावात संपूर्ण दिवसभर 10 ते 12 ST या ठिकाणी धावतात। कॉलेजची इथे मुलं या ठिकाणी शाळेतली मुलं या ठिकाणी जातात। अशी असताना तुम्ही मुळात ती रुंदी कमी करायची गरज का? ज्या ठिकाणी तुम्हाला रुंदी मिळत नाही ते आम्हाला ग्रामस्थांना सांगा, आम्ही तुम्हाला ती जमीन उपलब्ध करून देऊ। पण आमची मागणी अशी आहे की पूर्ण रस्ता 3.75 ह्याप्रमाणे झाला पाहिजे। व इतर तुम्हाला जी माहिती आहे कारण जी आता जी थिकनेस जो आहे ते 20 mm आहे किंवा इतर जी क्वालिटी आहे या ठिकाणी तुमची क्वालिटी कंट्रोल कोणी घेऊन या। तुम्ही ते पंचायती आम्ही या ठिकाणी सरपंचाने आम्ही आता प्रत्यक्ष पाहणी केली तर खरोखरच एकदम घाणेरड्या पद्धतीचं काम या ठिकाणी चालू आहे। मातोंडमध्ये अशा प्रकारची कामं आम्ही ह्यापूर्वी आम्ही करू दिली नाही आणि ह्याच्या पुढे आम्ही करू देणार नाही असं जे कोण ठेकेदार या जिल्ह्यातले असतील त्यांनी याची समज घ्यावी की आम्ही असली बोगस कामं आमच्या गावात आम्ही करू देणार नाही। तरी आमची कामं ही एस्टिमेट प्रमाणेच झाली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे।